आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे निकाल आता जाहीर झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात निकाल जाहीर झालेत. आनंदाची गोष्ट म्हणजे काँग्रेसनं मोठी आघाडी घेतलेली आहे. तब्बल 10 मतदारसंघात विजयाकडे वाटचाल सुरू झाली. भाजप 6, 2 नंबरला आहे. शिंदे सेनेला 5, राष्ट्रवादी 8 नंबरला आहे. 8 म्हणजे 8 जागा जिंकल्या. राष्ट्रवादीनं, शिंदे सेनेनं 5, भाजपनं 6, काँग्रेसनं 10, जनस्वराजनं 3 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं खातं खोललेलं आहे. अजून शिवसेना उबाटाचं खातं खोललेलं नाही. बाकी इतर सर्वांनीच खातं खोललेलं आहे. काँग्रेसनं आघाडी चांगली घेतलेली आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस आता आघाडीवर दिसत आहे. त्यामुळे सतेज पाटील यांची झुंज यशस्वी ठरताना दिसत आहे. आपण पाहूया कोणत्या मतदारसंघात कोण विजयी झालेत ते. त्यामध्ये सगळ्यात लक्ष होतं ते दक्षिणमध्ये मुडशिंगी जिल्हा परिषदेमधून तानाजी पाटील हे भाजपच्या वतीनं विजयी झालेले आहेत. त्यांनी रावसाहेब पाटील यांचा पराभव केलेला आहे. उचगाव मतदारसंघात नामदेव वाईंगडे हे विजयी झालेत. त्यांनी कीर्तिकुमार मसुटे यांचा पराभव केलेला आहे. भादोले मतदारसंघात सोनाली सावंत या विजयाच्या मार्गावर आहेत, विजयी झालेले आहेत. राजकुमार गायकवाड या बांबवडे मतदारसंघातनं राष्ट्रवादीच्या वतीनं विजयी झालेले आहेत. अनिरुद्ध रेडेकर यांनी जनस्वराजचं खातं खोललेलं आहे. ते नूल मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. सोनाली पाटील गगनबावडा या विजयी झालेल्या आहेत. काँग्रेसच्या आहेत. त्या अतिशय तरुण वयात त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केलेला आहे. जयंत पाटील 7वे मतदारसंघात विजयी झालेत, जे राष्ट्रवादीचे आहेत. कडगाव मतदारसंघात शिवसेनेचं खातं खोललं आहे. ते सारिका नांदेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं त्या विजयी झालेल्या आहेत. राशिवडेमध्ये काँग्रेसनं राधानगरी तालुक्यात पहिला झेंडा लावलेला आहे. सागर धुत्रे हे विजयी झालेले आहेत. यड्रावमध्ये अर्चना चौगले ह्या काँग्रेसच्या विजयी झालेल्या आहेत. आलासमध्ये आय पटेल हे काँग्रेसची विजयी झालेले आहेत. से मतदारसंघात विश्वनाथ पाटील हे काँग्रेसचे विजयी झालेले आहेत. वडणगेमध्ये शिवसेना शिंदे गट आघाडीवर आहे. याशिवाय कागल तालुक्यात 6 ठिकाणी जे कागलमध्ये जे काय 6 मतदारसंघ आहेत, त्या सर्व 6 मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ, समरजित घाटगे आणि संजय घाटगे यांची आघाडी महायुती तिथं आघाडीवर आहे. तिथे एकाकी पडलेले संजय मंडलिक यांचा फारसा कुठल्याही मतदारसंघात फार पुढे जाताना दिसत नाही. एखादा मतदारसंघात चुरस दिसते. माकवेमध्ये मोठी चुरस दिसते. इतर 5 मतदारसंघात मात्र मुश्रीफ यांची आघाडी पुढं जाताना दिसत आहे. एकूणच सध्या काँग्रेसनं पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली आहे. तब्बल 10 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे, जी विजयी मार्गावर आहे. काही ठिकाणी विजय जाहीर झालेला आहे. आपल्याला अशाच राजकीय हालचाली, सगळे निकाल तंतोतंत आणि तातडीने हवे असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.